नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा अधिकारी तसेच कर्मचारी यांचा जो काही महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता वाढ देण्यासंबंधीचा हा आला आहे तो आपण आज पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर जराही वेळ लागला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. असुधारित वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की असुधारित वेतन श्रेणीत जे काही असणार आहेत म्हणजेच की 6व्या वेतन आयोगानुसार जे काही निवृत्ती वेतन असणार आहे तसेच कुटुंब निवृत्ती वेतन घेणारे जे काही निवृत्ती वेतनधारक आहेत तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंतची जी काही महागाई भत्त्याची जी काही थकबाकी होती ती थकबाकी देण्यासंबंधीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 19/5/2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट जी काय आहे सर्व आपण आता जाणून घेऊयात. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात. यामध्ये शासन निर्णय समक्रमांक दिनांक 26/2/2026 अन्वये असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुदेय महागाई वाढीचा दर 252 वरून 257 असा सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाईत वाढ रोखीने देण्यात यावी. तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीत थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उर्वरित जी कालावधीची जी काही थकबाकी होती म्हणजेच की नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 यासाठीचा जो काही आदेश आहे तो स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता आणि तोच हा जो काही आपण पाहत आहोत आता तो शासन निर्णय आहे. मित्रांनो, चला तर संपूर्ण जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आपण समजून घेऊयात. ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे. चला तर जराही वेळ न घालवता संपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊयात. शासन निर्णय या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय हा घेण्यात येत आहे. तसेच शासन असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुदेय महागाई वाढीचा दर 252 वरून 257 असा करण्यात यावा. सदर महागाई वाढ दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी. म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जो काही महागाई भत्त्याचा जो काही अनुदेय दर जो काही होता तो अगोदर 252% एवढा होता आणि त्यावरून वाढून आता 257% करण्यात आलेला आहे. म्हणजेच की 5% वाढ जी काही होती थकबाकीची ती 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीत थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तसेच प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थितीत अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील. तसेच शासन असा आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्य व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील.
तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधित इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू या ठिकाणी राहणार आहे। तसेच या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। तसेच शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारांसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। तसेच या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला ती इंग्रजी प्रत ही जर का पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्यातून तुम्ही हा जो काही GR आहे तो डाउनलोड करू शकतात आणि त्या GRमध्येच सोबत इंग्रजी जी काही प्रत आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे, जोडलेली आहे। त्यातून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026/05/19 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR हा संकेतांक टाकून डायरेक्ट डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।